मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आपल्यासोबत आहेत. सर, आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरती गेले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतात. मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं दोन बंधू एकत्र आलेले होते. पुन्हा एकदा अवघ्या काही दिवसातच महाराष्ट्राला हे दोन्ही बंधूंचं एकत्र येण्याचं चित्र पाहायला मिळालंय. कशाबद्दलची भावना व्यक्त करताय? आज अगदी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून जर भावना सांगायच्या असतील तर आज एका दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला बरं वाटलं असेल की एक भाऊ दुसऱ्या भावाला अत्यंत प्रेमाने भेटला. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करायला सन्मान्य राजसाहेब ठाकरे गेले. त्याच्यानंतर दोघांनी गप्पा मारल्या. सन्मान्य राजसाहेबांनी सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला. आणि ह्यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार. आणि हाच आम्हा सगळ्यांना, मी महाराष्ट्र सैनिक म्हणणार नाही, आम्हा सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्र जनतेला हा आनंद झाला असेल. कारण हे जे नातं थोडं लांब गेलं होतं ते नक्कीच ह्या निमित्ताने जवळ आलं. आधी मराठी भाषेच्या निमित्तानं, त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये हा स्नेह जुळताना आपण पाहतो आहोत. राजकीय कुठलीही चर्चा अद्याप तरी झालेली नाहीये, मात्र तरी सुद्धा एक भावनिक आणि कौटुंबिक नातं म्हणून दोन्ही बंधू हे जपताना पाहायला मिळत आहेत. या नात्याची ही सुरुवात म्हणता येईल किंवा येत्या काळात कदाचित राजकीय स्वरूपामध्ये दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतील अशा शक्यता आहेत. तुम्ही मागचं म्हणजे डोमचं आणि आजचं जर म्हणत असाल तर 100% याला कुठलाही राजकीय रंग देऊ नका. सगळ्यांच्या दृष्टीने एवढंच होतं की हो नक्की चर्चा झाली का, राजकारण सोडून सगळ्या विषयावर झाली. जुन्या आठवणींना उजाळा निघाला, काही गप्पा टप्पा झाल्या, विनोद झाले, काही विषयांवर चर्चा झाली, अराजकीय. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नव्हतं. हे तुम्हाला अत्यंत मी खरं सांगतोय, कळलं का? त्याच्यामुळे मला वाटतं आजचा दिवस हा त्यांच्या वाढदिवसाचा आहे. त्यांचं अभिष्ट चिंतन राजसाहेबांनी केलेलंच आहे. आणि आजच्या दिवशी हे दोन कुटुंब जेव्हा एकत्र आली ह्या भेटीच्या निमित्ताने, तेव्हा नक्कीच मी एवढी देवाकडे प्रार्थना करीन की राजकारणाचं काय व्हायचं ते भविष्यात होऊ दे. राजकारण हा खूप वेगळा विषय आहे, परंतु कधी या नात्याला दृष्ट लागू नये. हा स्नेह वाढत राहावा, ह्याच्याशी राजकारणाचा कुठलाही संबंध नाही. तुम्ही म्हणताय की राजकारणाचा याचा काही संबंध नाहीये, मात्र मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं दोन्ही बंधूंनी स्वतंत्र राजकीय पक्षामधून स्वतःची राजकीय वाटचाल सुरू ठेवली होती आणि उद्धव ठाकरेंनी फारसं विधानसभा निवडणुकांमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. ठाकरे ब्रँड संपला अशी चर्चा कुठेतरी महाराष्ट्रात होत होते आणि आज या भेटीनंतर एक फोटो समोर आलाय. तो म्हणजे मागे भिंतीवरती बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची फ्रेम आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू त्या फोटोच्या अगदी समोर आहेत. हा मेसेज आहे कुठेतरी महाराष्ट्राला मध्ये. पहिलं म्हणजे मी एक करेक्शन करतो, ठाकरे हा ब्रँड नाही आहे, तो विचार आहे. तो मराठी माणसाच्या, महाराष्ट्राचा भल्याचा विचार आहे. आणि तो सन्माननीय प्रबोधनकार ठाकरे, त्याच्यानंतर सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हे दोन बंधू आणि त्यांचे चिरंजीव हे वारसा पूर्ण पुढे नेत आहेत. त्यामुळे पहिलं म्हणजे ठाकरेंना ब्रँड म्हणू नका. जेव्हा ठाकरेंचा उल्लेख कराल ना तेव्हा आदराने तो एक विचार आहे, लक्षात ठेवा. आणि विचार कधीच विचार संपू शकत नाही. ब्रँड हा बदलतो, ब्रँडचं नाव चेंज होतं, ब्रँड दुसरीकडे जातो. विचार हा लोकांच्या अंतर्मनात राहतो. जरी तुम्ही दोन वेगळ्या ठिकाणी असाल तरी विचार माहिती आहे लोकांना की विचार एकच आहे. तो एकाच मुशीतनं तयार झालेला आहे, तो एकाच झाडातनं आणि एका पारंब्यातनं तयार झालेला आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरती सुद्धा तो फोटो पोस्ट केला आणि त्यावरती उल्लेख केला की माझे मोठे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. खरं तर शिवसेना ज्यावेळेला फुटली त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव उद्धव ठाकरेंना मिळालं आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेने मिळालं. राज ठाकरे यांच्या या पोस्टमधून सांगायचा हा मेसेज आहे का की खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत? नाही, मला वाटतं तुम्ही जर पोस्ट नीट वाचली आणि तुम्हाला जर पोस्ट नीट कळली तर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी द्यायची आवश्यकता नाहीये, तुम्हालाच मिळतील. मग त्यांचे मोठे बंधू आहेत का? होय, मोठे बंधू आहेतच. ते त्यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का? होय, नक्की आहेत. सन्मान्य बाळासाहेबांच्या निवासस्थानी ते गेले होते का? होय, नक्कीच गेले होते. आता ह्याच्यापुढे मी काय बोलण्याची आवश्यकता आहे का? ज्याला समजेल त्याला उमगेल. पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सर, कौटुंबिक स्नेह हा मागच्या या सगळ्या महिना दीड महिन्याच्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या पाहता कौटुंबिक स्नेह जुळलेला आहे. दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत, दोन्ही बंधू महाराष्ट्रासमोर अशा पद्धतीनं समोर येत आहेत. येत्या काळात महानगरपालिकांची निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत. तुम्ही म्हणताय की अद्याप काही राजकीय चर्चा नाहीये, कुठल्याही पद्धतीची राजकीय चर्चेची सुरुवात नाहीये. दोन्ही पक्षातल्या घडामोडी पाहता येत्या काळात कदाचित या सगळ्या राजकारणामध्ये घडामोडी होऊ शकतात किंवा दोन्ही बंधू एकत्र होतील, युती होईल अशा काही शक्यता आहेत? आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. तुमचा प्रश्न राजकीय म्हणून उत्तर देतो.
आमच्याकरता राज आदेश हा शेवटचा असतो, आम्ही त्याच्यावरती विचार करत नाही. आत्ता मी तरी किंवा आम्ही सगळेजण एवढ्याच आनंदात आहोत की कुठल्याही का कारणाने होईना, मग तो मराठीचा विषय असेल किंवा आजचा त्यांचा वाढदिवसाचा विषय असेल, परंतु हे 2 जणं, हे कुटुंब एकत्र आलं, ह्याचा आम्ही आनंद घेतोय. राजकारण आपल्याला 12 महिने आहे, त्यात काय होतंय काय नाही होतंय ह्याच्यावर आम्ही विचार करत नाही. त्याच्यावरती जो काय विचार करायचा तो आमच्याकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच करतील, आणि आमच्याकरता जो राजा आदेश असेल त्याच्यावर तो आमच्याकरता शिरसावंदी असेल, आणि त्यावर आम्ही 100% पूर्णपणे झोकून देऊन काम करू, आणि जो असेल तो महाराष्ट्राच्या भल्याकरता असेल. राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला युतीचा, तर आनंद होईल. ह्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मी तुम्हाला एक सांगितलं, आम्ही सगळेजण महाराष्ट्र सैनिक आहोत. राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो 100% महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सर्वात महत्त्वाचं मराठी संस्कृती ह्याच्या हिताचाच असेल. आपण वाट बघूया. राजकारणात एकत्र येतील की नाही न येतील तो नंतरचा प्रश्न. मात्र कौटुंबिक स्नेह हा जुळलेला आहे, तो येत्या काळात असाच चालू राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे. त्याच्याबद्दल दोन्ही राजकीय पक्षाचे नेत्यांकडून होय, नक्कीच राहायला पाहिजे. फक्त हेच कुटुंब नाही, कुठलंही कुटुंब कधी तुटू नये, आणि राजकारणाकरता तर नाहीच नाही. कळलं का? आणि 100% आता जे घडलं, जे भूतकाळात घडलं ते गंगेत मिळालं. मी तुम्हाला कुटुंबाबद्दल बोलतोय, राजकारणाबद्दल नाही. परंतु वर्तमान आणि भविष्यात माझं वैयक्तिक मत तरी असं आहे की हा स्नेह असाच राहावा, आणि देवानी ह्याला कुठल्याही प्रकारची दृष्ट लागून देऊ नये. राजकारणात जे व्हायचं आहे ते होईल, परंतु जेव्हा 2 नाती तुटतात ना, तेव्हा माहीत असतं की दुःख काय असतं, परंतु आपण दाखवू शकत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे आमच्याकरता 100% एक आनंदाची गोष्ट आहे की 2 कारणाच्या निमित्ताने का होईना हे 2 भाऊ, त्यांचं कुटुंब हे एकत्र आलं, ह्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर मनसे आणि ठाकरेंमध्ये फक्त एवढा दुरावा नाहीये, आणखीही इतर काही पक्ष आहेत ज्यांचा कौटुंबिक स्नेह बघितलेला आहे. त्यांना काय मेसेज देत आहे? हे एक उदाहरण आहे. येत्या काळात त्यांना मी काही सांगण्यात, मी एवढा मोठा नाही. मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंबरोबर आहे. मी त्यांची वाटचाल जी काय थोडी बहुत पाहिली आहे. राजकीय नाही, आपण कौटुंबिक स्नेहाबद्दल बोलतो. कौटुंबिक स्नेह मला असं वाटतं, जसं तुम्हाला सांगितलं, कौटुंब दुरावू नयेत हीच माझी इच्छा आहे. आता शेवटी जर कोणाची राजकीय ईर्ष्या असेल तर आपण काही करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्यांबद्दल बोलताय, बरोबर. मला एक व्यक्ती म्हणून विचाराल तर कुटुंब कधी दुरावू नये, कुटुंब कायम एकसंध राहिलं पाहिजे. वैचारिक मतभेद मी समजू शकतो. तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत होते, आणि राजकीय दृष्ट्या दोन्ही बंधू एकत्र आले, येतील न येतील तो नंतरचा प्रश्न आहे. मात्र कौटुंबिक स्नेह जोडलेला आहे, तो येत्या काळात सुद्धा अशाच पद्धतीने राहावा अशा बच्ची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.